आता मी आलेले आहे किचनमध्ये. हा गुरुवारचा स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे आणि तो मी म्हणजे मला अपलोड करायला जरा थोडासा उशीरच झाला की स्वयंपाक काय काय मी त्या दिवशी केला त्याचा व्हिडिओ हा आहे. तर पहिल्यांदा भाज्या तुम्हाला दाखवल्या, तर भाज्या मी फोडणीला टाकून घेते सगळ्या आणि त्यानंतर आजचा मेनू आहे भाकरी भाजी आणि स्वयंला डब्याला पण भाकरी भाजीच देणार आहे मी. गवारीची भाजी आहे आणि भाकरी आहे. आता मी फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे आणि या सगळ्या ज्या भाज्या आहेत म्हणजे गवारी आहे, बटाटा, कांदा, तो मी काय करून घेणार आहे, चांगला परतवून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. आणि गवारीमध्ये बटाट्याचा वापर केला ना जरा मुलं आवडीनं खातात. आणि अशा पद्धतीने माझं सकाळची गडबड सुरू आहे स्वयंपाकाची. पूजा झाल्यानंतर सर्व तयारी मी करून घेतलेली भाज्यांची आणि अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, भाजी करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर भाजीमध्ये हळद घातलेली आहे, मिक्स मसाला आणि गवारी टाकून नंतर चांगलं फ्राय करून घेतलेली आहे ती भाजी. आणि मग त्याला फक्त एक शिटी दिली तरी भाजी काय होते, चांगली शिजते. थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये, जास्त पाणी नाही घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि मग नंतर हे बघा मी पाणी घातलेलं आहे, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग कुकर ठेवलेलं आहे. कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. इकडे मी पाणी गरम करून भाकरीसाठी पीठ मळून घेत आहे. आणि हे बघा मला खूप असा स्वयंपाक करायचं काय नाही, मला कंटाळा येत नाही भाकरी करायची, तर हा तर माझा आवडीचा प्रोग्राम असतो. हाताला चटके लागतात गरम पाणी असल्यामुळे, खूप चटके लागले मला, माझं लक्ष नव्हतं व्हिडिओमुळे. आणि मग नंतर हळूहळू मी काय केलं, चांगलं मळून घेतलं पीठ. आधी चमच्याने थोडंसं थंड करून घेतलं आणि ते पीठ अशा पद्धतीने मी मळते भाकरीचं. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत होत्या म्हणून मी वैष्णवीला सांगितलं, वैष्णवी जा की तेवढ्या कुकरच्या शिट्ट्या बंद करून ये. माझी मुलं आणि माझे मिस्टर व्हिडिओमध्ये येत नाहीत, त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, नको सांगतात. अशा पद्धतीने मी चांगलं पीठ मळून घेणार आहे. जेवढं चांगलं पीठ मळू तेवढी भाकरी पण छान होते, तुटत नाही आणि रुचकर होते. म्हणून पदार्थांचं असंच असतं, त्या पदार्थांना जेवढे पदार्थांचे लाड करू तेवढे ते पदार्थ आपल्याला रुचकर लागतात. अशा पद्धतीने भाकरीचं पीठ जे आहे चांगलं मळून त्याचा गोळा करून घेतलं. मग नंतर हे बघा अशा पद्धतीने चांगलं त्याचे वेगवेगळे भाग केले, जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढ्या. ॲक्च्युली मी मोठीच भाकरी करते, पण इथे सगळ्यांना छोट्याच भाकरी आवडतात, त्यामुळे मला छोटे छोटे गोळे करून त्याचे ठेवले मी अशा पद्धतीने आणि भाकरी करायला सुरुवात केली. कारण डब्यामध्ये त्याला भाकरी द्यायची असते तर ती छोटी आणि पातळ, खूप पातळ त्याला लागते, भले ती कडक असेल तरी चालेल. आणि त्यानंतर हा रोजचाच माझा क्रम असतो आणि मला खरं सांगू, मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. मी त्याच्यामध्ये अशी गुंग होऊन जाते की मला कसलंच भान उरत नाही स्वयंपाक करताना. आणि मला आवड आहे, मी पूर्ण त्याच्यामध्ये समरस होते आणि मला कंटाळा येत नाही स्वयंपाकाचा. हां, पण त्यानंतरचा जो पसारा असतो तो आवरायला मला खूप कंटाळा येतो, परंतु तो तर करावा तर लागतोच, तो पसारा गोळा करावा तर लागतोच, कारण त्याशिवाय आपण नवीन पदार्थ करू शकत नाही तिकडे. हां, ते थोडंसं कसं असतं, ते थोडंसं बोर वाटतं काम करायला, पण दुसरं कोणी नसल्यामुळे ते मलाच करावं लागतं, कारण कोणीच ते काम करू शकत नाही. अशा पद्धतीने मी थापून गोल गोल गरगरीत भाकरी केली आणि जवळ
जवळजवळ मी त्या दिवशी 4 ते 5 भाकरी केल्या नाश्त्यासाठी. पोटभरीचा नाश्ता असेल तर मग जेवायला भातवरण चालतं थोडंसं, मग भातवरण खाल्लं की झालं. कसं आहे, शक्यतो जास्त भात खाणं टाळावा माणसाने वयाच्या 40 नंतर. म्हणजे सवय असते त्यामुळे थोडासा भात खायला काही हरकत नाही भातवरण, कारण की भातवरणाशिवाय पोटच भरत नाही. आणि या साईडला म्हणजे आम्ही समुद्रकिनाऱ्यावर राहतो, इथे तर आहारच आहे भात. पण भातामुळे आजकाल जास्त भात खाल्ल्यामुळे खूप समस्या निर्माण होतात. त्यामुळे भात हा आहारात कमीच खाल्ला जावा. ही बघा मी मिक्स भाकरी केलेली आहे, ज्वारी आणि बाजरीची. असं वेगवेगळ्या व्हरायटी मी करत असते नेहमी. कधी ज्वारी बाजरी मिक्स, कधी नाचणीची सेपरेट थोडेसे तांदूळ घालून. नंतर कळण्याची भाकरी करते. कळण्याची भाकरी नेहमी. आज काय माहिती काय खूप गाड्यांचा आवाज येत आहे. हे बघा माझी भाकरी कशी छान टम फुगलेली आहे. मी अशा पद्धतीने गॅसवर भाकरी भाजून घेतली आहे. आणि स्वयंचा डबा जो आहे तो आता मी काय करणार आहे, लवकरच पॅक करणार आहे. अशा पद्धतीने माझा आजचा जो टिफिन आहे, अशा पद्धतीने मी आजचा माझा जो टिफिन आहे तो रेडी केलेला आहे. आता इथला जो पसारा पडलेला आहे तो गोळा करायचा, कारण की भाकरी केल्यानंतर मोस्टली खूप तसा पसारा होतो. पत्ता धुवावा लागतो, पुसावा लागतो. ते आता मी करून घेणार आहे आणि सगळं आवरून ठेवणार आहे. अशा पद्धतीने माझ्या भाकरी झालेल्या आहेत. हे बघा. आणि तुम्ही कशा करता भाकरी हे मला नक्की सांगा कमेंट करून. माझे जरा व्हिडिओ मला असं वाटतं की व्हिडिओ दिसायला आकर्षक असावा. मला एक नवीन मोबाईल मी घेणार आहे, त्यासाठी खूप इच्छा आहे नवीन मोबाईल घेण्याची, कारण की व्हिडिओ आकर्षक होत नाही आहे असं मला वाटते. थोडंसं त्याच्यामध्ये थोडासा अंधार येत आहे व्हिडिओ तयार करताना. आणि आमचं घर जे आहे ते रस्त्यावर असल्यामुळे आज खूप गाड्या येत आहेत जात आहेत. त्यामुळे मेन रोड आहे माझ्या घराच्या जवळ, जिथे सगळ्या अगदी पुण्यावरून, सातारवरून सगळ्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, मुंबईवरून येणाऱ्या सगळ्या इथून डहाणूकडे गुजरात साईडला जातात. अशा पद्धतीने